नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8ची जी पोएम आहे ॲम अ चाइल्ड हिचा अभ्यास करणार आहोत आणि पोएटेस आहे मार्गारेट लॉरेन्स. ही कविता एका लहान मुलीची आहे की जी एक लहान मुलगी पण नाही आहे आणि प्रौढही नाही आहे आणि त्या दोघा दरम्यानची आहे आणि तिला संभ्रम पडलेला आहे की मी एक्झॅक्टली आहे काय. तर बघूया आपण. लेट्स रीड अँड रिसाइट. आय एम अ चाइल्ड ऑर ॲन ॲडल्ट. मी एक लहान मुलगी आहे का मी एक प्रौढ आहे? नो, नॉट अ चाइल्ड नाऊ. माय डॉल्स आर गॉन. मी आता लहान मुलगी नाही आहे आणि माझ्या जे डॉल्स होत्या, डॉल्स म्हणजे बाहुल्या, ह्या आता नाही आहेत. माय ड्रीम वर्ल्ड हॅज रिपल्ड अवे. आणि माझी जी स्वप्नांचं जग आहे ते पण आता लांब झालेलं आहे. आय एम टॉल, आय अंडरस्टँड ॲडल्ट टॉक. आणि मी आता उंच झालेली आहे आणि मला प्रौढांची जी चर्चा असते किंवा त्यांचं जे संभाषण असतं ते पण आता समजायला लागलं आहे. बट डज दॅट मीन दॅट आय एम ॲन ॲडल्ट. पण याचा अर्थ असा होतो का की मी आता प्रौढ झालेली आहे, मोठी झालेली आहे? ॲम आय ॲन ॲडल्ट ऑर चाइल्ड. मी प्रौढ आहे का मी लहान मुलगी आहे? नो, नॉट ॲन ॲडल्ट. आय कुडंट लुक आफ्टर माय सेल्फ. मी अजून ॲडल्ट नाही आहे. ॲडल्ट म्हणजे काय? प्रौढ नाही आहे, कारण मी माझी स्वतःची काळजी अजूनही घेऊ शकत नाही आहे. द अंडरस्टँडिंग इज जस्ट नॉट देअर. आय पे अ हाफ फेअर ऑन अ बस टू स्कूल. जो अंडरस्टँडिंग ही माझ्याकडे तेवढी नाही आहे जेवढी हवी आहे. जेवढं अंडरस्टँड म्हणजे काय? समजूतदारपणा जेवढा पाहिजे तेवढा नाही आहे. आय पे अ हाफ फेअर ऑन अ बस टू स्कूल. अजूनही मी स्कूलला जाते तर अर्ध भाडं देते. बट डज दॅट मीन दॅट आय एम अ चाइल्ड. याचा अर्थ असं होतो का की मी लहान मुलगी आहे? म्हणजे बघा, प्रत्येक स्टँजामध्ये तिच्या मनातला हा संभ्रम दिसतो आहे. आता तिसरा स्टँजा आपण बघूया. आय एम अ चाइल्ड ऑर ॲन ॲडल्ट. मी लहान मुलगी आहे का मी ॲडल्ट आहे म्हणजे प्रौढ आहे? नो, नॉट अ चाइल्ड नाऊ. इट्स नॉट अ टेडी आय लव. लहान मुलगी नाही आहे कारण आता मला खेळणं म्हणजे जे टेडी असतं, जे खेळणं आहे ते मला आता एवढं आवडत नाही. ही चेरिस्ड पोझिशन इज टेकन. आणि मी नेहमी त्या टेडीला ज्या ठिकाणी ठेवायची ती जागा पण आता राहिलेली नाही आहे. जस्ट बिकॉज माय टॉईज हॅव लॉस्ट देअर व्हॅल्यू. कारण का? आता मला माझ्या खेळण्यातला जो आनंद होता किंवा रस होता तो आता राहिलेला नाही. डज दॅट मीन दॅट आय एम ॲन ॲडल्ट. याचा अर्थ असा होतो का की मी आता प्रौढ झालेली आहे, मोठी झालेली आहे? ॲम आय ॲन ॲडल्ट ऑर अ चाइल्ड. परत नेक्स्ट स्टँजामध्ये बघूया. ती परत म्हणते की मी प्रौढ आहे का लहान आहे? नो, नॉट ॲन ॲडल्ट. आय डू नॉट सी द रिझन्स फॉर द ॲडल्ट डिस्प्यूट्स. ती म्हणते की मग अजूनही मोठी झालेली नाही. कारण का? कारण मला अजून समजू शकत नाही की हे जे मोठे लोक असतात हे यांचा जे डिस्प्यूट्स असतात, डिस्प्यूट्स म्हणजे काय? त्यांचं भांडण किंवा त्यांचं चर्चा ही कशासाठी असते हे अजून मला कळू शकत नाही आहे. आय एम सेफ इन नॉन अंडरस्टँडिंग. आणि मी अजूनही सुरक्षित आहेत. कशामध्ये? नॉन अंडरस्टँडिंग म्हणजे काही गोष्टी जगातल्या त्या कळत नाही आहेत आणि तिच्यामध्ये मी सुरक्षित आहे. बट डज दॅट मीन दॅट आय एम अ चाइल्ड. मी याचा अर्थ असा होतो का की मी लहान आहे? वेल, आय एम अ चाइल्ड ऑर ॲन ॲडल्ट. ती म्हणते पुढं की ती म्हणते मी लहान आहे का प्रौढ झाली आहे? नो, नॉट वन ऑर द अदर नाऊ. वन पेस इन फ्रंट ऑफ द चाइल्ड. ती म्हणते मी लहान पण नाही आहे आणि प्रौढ झालेले नाही आहे. आणि वन पेस म्हणजे काय? एक पाऊल माझं हे चाइल्डहूडच्या पुढं म्हणजे बालपणाच्या पुढं आहे. अँड वन बिहाइंड ॲन ॲडल्ट. आणि प्रौढपणाच्या मागे म्हणजे एक पाऊल आहे, म्हणजे अजून तिला प्रौढ व्हायचं बाकी आहे, मोठं व्हायचं बाकी आहे. सून आय शॅल स्ट्राईड इन टू न्यू वर्ल्ड. आणि लवकरच मी नवीन जगात प्रवेश करणार आहे. नवीन जगाची मी नवीन जगाची मी चालणार आहे. द वर्ल्ड ऑफ ॲडल्ट लाईफ. आणि ते लाईफ कोणतं राहणार आहे? ॲडल्ट लाईफ. प्रौढांचं जीवन मी जगणार आहे आणि बालपण मी मागे सोडणार आहे. तर अशा प्रकारे ही कविता आहे. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर प्लीज कॉमेंट सेक्शन मला विचारा.